सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने बाळाजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण भेटलो होतो। मुंबईतील सर्व विभाग अध्यक्ष 36 आजी माजी सर्व महत्त्वाचे पदाधिकारी यांना सन्माननीय राजसाहेबांनी ज्या सूचना केल्या होत्या, जे आदेश दिले होते ते त्यांना सांगण्यात आले। याद्यांवर कशा प्रकारे काम करा, कशा प्रकारे आपापल्या टीम बनवा, कशा प्रकारे तळागाळापर्यंत पोहोचा। आणि याच्यामध्ये एक गोष्ट अत्यंत प्रामुख्याने ठरवण्यात आली सर्वानुमते की कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान व्हायला द्यायचं नाही। कारण याद्यांमध्ये अजूनही गोंधळ दिसतोय। तो गोंधळ त्यांनी जे काही स्टार मारले त्या माध्यमातून खरोखर करेक्ट झालाय का, हा सर्वात महत्त्वाचा विषय होता। तळागाळापर्यंत पक्षाचे विचार, आपण आजपर्यंत केलेली कामं आणि आता या सत्ताधाऱ्यांनी केलेली माती, या सर्व गोष्टींवरती सन्माननीय बाळाजींनी चर्चा केली, सगळ्यांना त्याप्रमाणे कळवलं। त्यामुळे सर्वजण आता येणाऱ्या काळामध्ये आपापल्या विभागात उत्तम काम करतील, त्याप्रमाणे आमच्या टीम सगळ्यांच्या तयार झालेल्या आहे। या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकाच विषय या सगळ्या बैठकीत दिसतोय। तर जे आपलं नगर परिषद आहे, या सगळ्या निवडणुकींचा विचार अजूनपर्यंत केला गेला नाही का? शेवटची तारीख होती अर्ज भरण्याची, त्याचा निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। आणि या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, आता सुरू झाल्यात आणि आता सुरू झाल्या, त्यामुळे स्थानिक पातळीवर काय होतं ते आहे आणि तो निर्णय सर्वश्री राजसाहेब ठाकरेच घेतील। अशी माहिती समोर येते की तुमच्याकडनं 125 उमेदवारांची यादी तयार झालेली आहे आणि ठाकरेंच्या युतीबाबत सुद्धा चर्चा बैठकांमधनं होते। तुमची सूत्र खरोखर मजेशीर असतात। आता आम्हालाही माहीत नाही, आमच्याकरता फक्त मुंबईतील 227 नाही तर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे तुमच्याकडनं कुठून 125 यादी आली, कुठून आली, काय आली, त्याची आम्हाला तरी कुठलीही माहिती नाही। आम्ही सगळेजण 227 ठिकाणी मुंबई बाबतीत बोलायचं असेल तर तळागाळापर्यंत जाऊन काम करणार आहोत आणि तसे आदेश राजसाहेबांनी दिलेले। जरी तयारी असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाण्याची काही चर्चा किंवा काही तयारी सुरू आहे ह्या दृष्टीने? वर्तमानात किंवा भविष्यात जर कुठलाही निर्णय आमच्या पक्षाकडून घ्यायचे असतील तर ते 100% फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि तो जे आदेश देतील त्याचे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पालन करू, त्याच्यावर उत्तम काम करू। याचा अर्थ असा घ्यायचा का मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या बाबतीत तुम्हाला नेते पातळीवरती कोणाशी या बाबतीत चर्चा झालेली नाही? चर्चा सगळ्या पातळीवरती राजसाहेबांनी उत्तम केलेली आहे। निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील। चर्चा ते सगळ्यांचीच करतात आणि अत्यंत डीपली जाऊन चर्चा करतात, परंतु शेवटी हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे। तो जर घ्यायचा असेल तो फक्त आमच्या पक्षाकडून राजसाहेब ठाकरेच घेतील आणि जो घेतील तो महाराष्ट्र जनतेचा हिताचा असेल 100%। तुमच्याशी चर्चा झाली का? सगळ्यांची चर्चा करतात, अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपासून ते सन्मान्य नांदगावकरांपर्यंत सगळ्यांचीच राजसाहेब ठाकरे चर्चा विनिमय करतात आणि त्याप्रमाणे ते विचार करून अंमलबजावणी करतात। दुसरीकडे काँग्रेसनं असं म्हटलंय की आम्ही कुठच्याही परिस्थितीत मनसेसोबत जाणार नाही। आम्ही कधी हात पुढे केलाय? आमच्याकडनं कोणी गेलं होतं का? शेवटी कसं आहे, तो एक वेगळा पक्ष आहे, स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे। त्यांना त्यांचे काय ते हायकमांड असतात, त्यांनी काहीतरी सांगितलं असेल आणि ह्या निवडणुका आहेत, प्रत्येक पक्षाला आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे। तसं आमच्या पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार, त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला असेल। पण आज नाशिकमध्ये सुद्धा जेव्हा सगळ्या पक्षांची एक बैठक होती तिकडे एकत्रित लढण्याचा कुठे ना कुठे विचार झाला, घोषणा झाली, कसं काय बघता? नाही, ते शेवटी त्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात, त्यामुळे स्थानिक पातळीवर काय झालेलं आहे काय नाही आहे ते त्यांचं ते बघत असतात आणि त्याप्रमाणे ते राजसाहेबांना कळवतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।